मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मानवी शरीरासाठी योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, योग ही एक समग्र जीवनशैली आहे. आपल्याला मानसिक शांती, शारीरिक सुदृढता आणि सकारात्मक जीवनदृष्टी देते, असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 75 दिवस शिल्लक असताना योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर आज योगाभ्यास करण्यात आला. या योग महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झालं. योगाभ्यासामधील त्रिकोणासन यामध्ये एकाच वेळी 6000 लोकांनी योगासनं केल्यामुळे एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली, अशी घोषणाही यावेळी केली. राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा निर्वाळा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिला आहे. काल मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या 25,36,000वर पोहोचली असून एका महिन्यात 73,000 नवीन जोडण्या देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या ठिकाणी पीएनजी नेटवर्क पोहोचलेले नाही त्या ठिकाणी ग्राहकांनी फक्त नोंदणी करणं आवश्यक आहे. ज्या भागांमध्ये पीएनजी शक्य नाही त्या ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. राज्याचे पुरवठा नियंत्रक चंद्रकांत डांगे यांनी इंधन पुरवठा सुनिश्चितीबद्दल माहिती दिली. स्थलांतरित कामगारांसाठी 5 किलो छोट्या गॅस सिलेंडरची वाढीव मागणी तसंच ऑटो रिक्षांसाठी एलपीजीची वाढीव मागणी केंद्र सरकारकडे नोंदवल्याचं डांगे यांनी सांगितलं. बदलत्या कायदेव्यवस्थेला सामोरे जात अधिक सक्षम आणि परिणामकारक सेवा देण्यासाठी अकोला पोलीस दलानं पुढाकार घेत पोलीस अंमलदारांना नव्या कायद्याचे धडे दिले. अकोला शहरातील राणीमहल इथं आयोजित मार्गदर्शक कार्यशाळेत सुमारे 150 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत भारतीय न्यायव्यवस्थेतील नव्या तरतुदींचं सखोल आकलन करून घेतलं. अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजण्यात आली. गोंदिया जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारलाय. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी लोकाभिमुख प्रशासनावर भर देत नागरिकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं. नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील दुर्गंधीच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनानं प्राधान्यानं कठोर उपाययोजना कराव्या, असे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून येणाऱ्या दुर्गंधीचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्यामुळे महापौर यांनी प्रभाग क्रमांक 23, 24, 25 आणि 26 मधील नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.